चांगले लोक नेहमी दुःखी का असतात आणि पापी लोक नेहमी सुखी असण्याचं खरं कारण एकदा बघा. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी पाहिल्या की मनात एकच प्रश्न वारंवार उभा राहतो. जे लोक मनानं स्वच्छ असतात, जे कोणाचं वाईट करत नाहीत, जे नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करतात, तेच लोक आयुष्यात जास्त दुःख का भोगतात? आणि जे लोक स्वार्थी असतात, कठोर वागतात, इतरांना दुखावतात, तेच लोक कसे काय सुखात राहतात? हा प्रश्न फक्त आजचा नाही, तर मानवजातीच्या सुरुवातीपासून लोकांच्या मनात घोळत आलेला आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक कथा, अनेक अनुभव आणि अनेक आध्यात्मिक विचार आपल्याला एकच गोष्ट शिकवतात. ती म्हणजे आपण जे पाहतो तेच संपूर्ण सत्य नसतं. जे घडतं आहे त्यामागे एक खोल अर्थ असतो, जो आपल्याला त्या क्षणी दिसत नाही. खूप वर्षांपूर्वी एका नगरात एक गरीब विधवा स्त्री आपल्या 3 लहान मुलींसह राहत होती. तिचं आयुष्य म्हणजे संघर्षांची अखंड साखळी होती. पतीच्या मृत्यूनंतर तिच्या आयुष्याला आधार देणारं कुणीच उरलं नव्हतं. समाजात तिच्याकडे सहानुभूतीने पाहणारे फार कमी होते आणि संशयानं, वाईट नजरेनं पाहणारे जास्त होते. 3 लहान मुलींची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. त्या मुलींना सोडून कामावर जाण्याची तिची हिंमत होत नव्हती आणि मुलींना घेऊन काम मिळणंही कठीण होतं. छोट्या मोठ्या कामातून, लोकांच्या घरात धुणी भांडी करून, कधी कुणाच्या शेतात मजुरी करून ती कसाबसा संसार ओढत होती. स्वतः उपाशी राहूनही ती आपल्या मुलींना 2 घास देण्याचा प्रयत्न करत होती. या सततच्या तणावामुळे आणि काळजीमुळे तिचं शरीर हळूहळू थकू लागलं. मनावरचा भार इतका वाढला की एके दिवशी ती गंभीर आजारी पडली. आजारपणात तिला स्वतःच्या वेदनांपेक्षा जास्त भीती होती ती आपल्या मुलींच्या भवितव्याची. मला काही झालं तर माझ्या मुलींचं काय होईल, हा विचार तिच्या मनात सतत घोळत होता. या चिंतेतच तिची प्रकृती अधिकच बिघडली आणि एक दिवस तिच्या आयुष्याची शेवटची वेळ जवळ आली. त्या क्षणी यमदेवांचा एक दूत तिचा प्राण घेण्यासाठी तिच्या झोपडीकडे आला. पण घरातलं दृश्य पाहून तो क्षणभर थबकला. जमिनीवर पडलेली ती असहाय स्त्री आणि तिच्या भोवती बिलगून रडणाऱ्या 3 निष्पाप मुली पाहून त्या यमदूताचं हृदय द्रवलं. त्याच्या मनात विचार आला, जर मी या स्त्रीचा प्राण घेऊन गेलो तर या मुलींचं काय होईल? कोण त्यांची काळजी घेईल? करुणेच्या भरात त्याने या स्त्रीचे प्राण न घेण्याचा निर्णय घेतला आणि रिकाम्या हातांनी यमलोकात परत गेला. यमलोकात पोहोचल्यावर यमदेवांनी त्याला जाब विचारला. यमदूतानं संपूर्ण हकीकत सांगितली, पण यमदेवांनी सृष्टीचा नियम सांगत त्याला कठोर शिक्षा सुनावली. नियतीच्या नियमात हस्तक्षेप केल्याबद्दल त्याला पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घेण्याचा श्राप मिळाला. मात्र मुक्तीचा एक मार्गही सांगितला गेला. पृथ्वीवर जाऊन जेव्हा तो पृथ्वीवर 3 वेळा स्वतःच्या मूर्खपणावर हसेल, तेव्हाच त्याची मुक्ती होईल. यमदूत पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्माला आला. निवस्त्र अवस्थेत तो थंडीमध्ये रस्त्याच्या कडेला पडला होता. त्याचवेळी एक गरीब चांभार तिथून जात होता. स्वतः गरीब असूनही त्या चांभारानं त्या अज्ञात माणसावर दया केली. त्यानं आपल्या मुलांसाठी आणायचे कपडे न घेता त्या माणसाला कपडे आणि शाल दिली आणि त्याला घरी घेऊन गेला. या एका दयाळूपणाच्या कृतीमुळे त्या चांभाराचं नशीब हळूहळू बदलू लागलं. यमदूतानं त्याला कामात मदत करायला सुरुवात केली. त्याच्या हातून इतके सुंदर बूट आणि चपला बनू लागल्या की संपूर्ण राज्यात त्या चांभाराचं नाव पसरलं. राजे महाराजेही त्याच्याकडून चपला मागवू लागले. या सगळ्या घडामोडींमध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले की चांभाराला वाटलं की आता सगळं संपलं, पण प्रत्येक वेळी परिस्थिती उलट दिशेनं वळत गेली. राजासाठी बनवायच्या बुटाऐवजी चप्पल बनवल्याचा प्रसंग असो किंवा इतर संकटे असोत, प्रत्येक वेळी जे वाईट वाटत होतं तेच पुढे जाऊन चांगल्यात बदलत गेलं. शेवटी त्या 3 मुली, ज्या त्या विधवा स्त्रीच्या होत्या, त्या मोठ्या घराण्यात लग्नासाठी आल्या. त्या क्षणी यमदूताला पूर्ण सत्य समजलं. ज्याला तो मूर्खपणा समजत होता, तोच परमेश्वराचा मोठा डाव होता. आईचा मृत्यू त्या क्षणी दुःखद वाटत होता, पण त्याच घटनेमुळे त्या मुलींचं आयुष्य सुरक्षित आणि समृद्ध झालं होतं. तेव्हाच यमदूत स्वतःच्या मूर्खपणावर जोरजोरात हसला. त्याला उमगलं की आपण माणूस म्हणून फक्त वर्तमान पाहतो, जे दिसतं तेच सत्य मानतो. पण नियतीचा खेळ फार मोठा असतो. आज जे दुःख वाटतं तेच उद्याच्या सुखाचं बीज असू शकतं आणि आजचे सुख उद्याच्या दुःखाचं कारणही ठरू शकतं. यातूनच आपल्याला एक मोठा बोध मिळतो. चांगल्या लोकांबरोबर वाईट का होतं याचं एक कारण हेच असतं की त्यांच्यासाठी भविष्यात काहीतरी अधिक चांगलं ठरलेलं असतं. दुसरं कारण असं की दुःख माणसाला देवाजवळ घेऊन जातं. दुःखातच माणूस आत्मपरीक्षण करतो, नामस्मरण करतो आणि आपली चूक सुधारतो. सुखात असलेला माणूस अनेकदा देवाला विसरतो, पण दुःखी माणूसच देवाशी जोडला जातो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यात जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा लगेच निराश होऊ नका.
तो काळ तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आलेला असतो. परमेश्वर कधीही कुणावर अन्याय करत नाही. त्याची योजना आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या घटनांपेक्षा कितीतरी मोठी असते. आज जे दुःख वाटतं तेच उद्या तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारं ठरू शकतं. म्हणून संयम ठेवा, विश्वास ठेवा आणि चालत राहा. कारण शेवटी जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं.